शेतकरी मित्रांनो, मान्सूनची म्हणजेच पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी दिलासादायक आनंदाची गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. होय शेतकरी मित्रांनो, ती आनंदाची बातमी सांगतो त्या अगोदर विनंती करतो, आपण जर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर सुद्धा करा मित्रांनो. कारण शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी सांगत आहे आणि इथून पुढे रोजचे अपडेट तुम्हाला घरबसल्या बघायला मिळेल. मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गुड न्यूज अशी आहे की मित्रांनो, गेल्या मागच्या आठवड्यामध्ये मान्सूनची प्रगती होती, परंतु मध्यंतरी ब्रेक लागला आणि जिथे मान्सून थांबला तर ते म्हणजे रत्नागिरी जिल्हा आहे. आणि आता इथून मी तुम्हाला अपडेट देत आहे, माझ्या स्क्रीनवर सुद्धा बघत आहे तुम्ही, वरती जे काही ढग आहे तर ते दाटून आलेले आहे आणि इथून नैऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे. मित्रांनो, किनारपट्टीवरून या ठिकाणी जवळपास आहे मी आणि इथून आता माझ्या स्क्रीनवर बघताय तुम्ही, काही क्षणात पाऊस पण येण्याची शक्यता आहे, शितोडे पण पडू राहिलेले आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना दिलासादायक बातमी हीच सांगायची आहे की राज्यात आता पावसासाठी नैऋत्य मोसमी वारे मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती बनलेली आहे आणि याचा फायदा असा होणार आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. काही ठिकाणी म्हणजे जसा पलीकडील भाग आहे, विदर्भाचा भाग आहे किंवा अति पलीकडचा जो महाराष्ट्राचा भाग आहे म्हणजे कोकण किनारपट्टीपासून थोडासा विलंब लागेल, परंतु उर्वरित ठिकाणी 2-3 दिवसामध्ये आता पावसाला सुरुवात नक्कीच होणार आहे. हे आशादायक चित्र आहे. हे बघा, माझ्या स्क्रीनवर तुम्ही बघताय आणि आता इथे पाऊस पण या ठिकाणी पडण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. इथे सुद्धा 3-4 दिवसापासून पाऊस पडत नव्हता, आता मात्र पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. तर आज मित्रांनो 15 तारीख आहे. 15, 16, 17, 18 3 दिवस मान्सून आता पुढे सरकणार आहे आणि नंतर तो उर्वरित सर्व राज्यामध्ये नक्कीच येणार आहे. आशा आहे की पावसाची प्रमाणामध्ये आता वाढ होणार आहे. आता मित्रांनो व्हिडिओ बंद करतो, इथं त्या ठिकाणी मोठा पाऊस येण्याची शक्यता आता तयार झालेली आहे. मला फक्त शेतकऱ्यांना एक प्रकारचे आशादायक चित्र द्यायचं होतं, दिलासादायक बातमी सांगायची होती की काळजी करू नका, शेवटी देवाला काळजी आहे, पाऊस येणारच आहे. कारण निसर्ग आपल्यासाठी नव्हे तर मुख्य प्राण्यांसाठी मात्र नक्कीच येतो, कारण त्याच्यावरती सर्व काही गोष्टी अवलंबून आहे. माझे व्हिडिओ आवडत असल्यास जाताना नक्की लाईक करा. आता मात्र मी या ठिकाणी पावसाचा आनंद घेतोय. पाऊस बघा स्क्रीनवरती रत्नागिरी जिल्ह्यातून आहे आणि हे बघा सरीवर सरी पाऊस, या ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन झालेलं आहे. तर मला हेच सांगायचं आहे की पावसासाठी आता पुन्हा एकदा अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे. मान्सून जिथं थांबला तिथून तो आता पुढील प्रवासासाठी निघालेला आहे. हीच गुड न्यूज मला राज्यातील शेतकरी बांधवांसाठी द्यायची होती, तर ती दिलेली आहे. मान्सूनच्या पावसाला विनंती आहे वरुण राजाला, सर्वत्र महाराष्ट्रात 2-3 दिवसात आगमन नक्कीच मान्सून करणार आहे.